लॅक्मे विटॅमिन सी लेमन फेस वॉश हे फेस वॉश करते काय, याचे फायदे आणि नुकसान, आणि ही कोणत्या स्किन टाईपवर बेस्ट आहे आणि हे कसं यूज करायचं हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ सुरुवात करण्याआधी नेहमीसारखी माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। जर तुम्हाला स्किन केअरमध्ये इंटरेस्ट असेल, छान छान व्हिडिओ बघण्यास इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। लॅक्मे विटॅमिन सी फेस वॉश लेमन फेस वॉश हे फेस वॉश करते काय? हे फेस वॉश आपल्या स्किनला लाईट करण्यास, ब्राईट करण्यास आणि एक नॅचरल ग्लो देण्यास मदत करत असते। आपल्या स्किनवरचा काळपटपणा कमी करते, आपली स्किन व्हाईटनिंग आणि लाईटनिंग करण्यास मदत करत असते। प्राइस काय असते? सर्वात महत्त्वाचं याची प्राइस आहे 125 किंवा 130-40 पर्यंत आपल्याला कुठेही अवेलेबल मिळेल। आणि जर आपल्याला ऑनलाईन परचेस करायचं आहे तर 20-30 रुपीज ऑफमध्ये आपल्याला आरामात मिळत असते। ऑनलाईन परचेस करा, पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू। हे फेस वॉश ना विटॅमिन सी सोबत अवेलेबल आहे, म्हणजे विटॅमिन सी अँटीऑक्सिडंट आहे। त्याचप्रमाणे विटॅमिन सी हे उन्हाचं टॅन कमी करते किंवा उन्हाने आपली स्किन जे काळवटलेली असते ते कमी करण्यास खूप प्रमाणात मदत करते। विटॅमिन सी आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डाग कमी करण्यास मदत करते आणि एक नॅचरल ग्लो देत असते। विटॅमिन सी हे जे आहे ना आपली स्किन व्हाईट आणि ब्राईट करण्यास मदत करते। फेस वॉश रेग्युलर जर यूज करत असला ना, 2-3 महिने 4 महिने जर रेग्युलर कंटिन्यू यूज करून, तर आपली स्किन लाईट आणि ब्राईट होण्यास भरपूर मदत होईल। फेस वॉश परचेस करा किंवा कॉस्मेटिक परचेस करा, इन्ग्रेडियंट लिस्ट बघणं आवश्यक असते, कारण इन्ग्रेडियंट्समध्ये काय आहे किंवा काय नाही आहे किंवा ते आपल्याला सूट होते किंवा नाही होते हे बघणं आवश्यक असते। यात भरपूर असे केमिकल्स आहेत, ते केमिकल्स आपल्याला सूट होते किंवा नाही होत हे बघणं आवश्यक असते। पण जर समजलं नाही तर आपल्याला छोटी ट्यूब परचेस करायची आहे आणि त्यात आपल्याला इन्ग्रेडियंट्स बघायचे आणि ते जर आपण समाधानी असेल तरच मोठं ट्यूब परचेस करायचं आहे। जर आपल्याला हे समजत नसेल तर आपल्याला छोटी ट्यूब परचेस करून आपल्याला पॅच टेस्ट करून घेणं खूप आवश्यक आहे, कारण पॅच टेस्ट केल्यानंतरच आपल्याला समजेल की हा आपल्या फेसवरती सूट होत आहे किंवा नाही होत आहे। कारण यात आहे विटॅमिन सी लेमन हे असं असते की सर्व स्किन टोनवर सूट होत नाही, कुणाला सूट होते कुणाला सूट होत नाही, त्यासाठी कुणाला साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात लेमनचे, आणि ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांना सुद्धा साईड इफेक्ट होऊ शकतात। त्यासाठी तुम्ही पॅच टेस्ट करा आणि नंतरच हे फेस वॉश कंटिन्यू करा। आणि ड्राय स्किन आहे त्यांना अजून ड्राय स्किनवाल्यांसाठी सुद्धा ही कसं लेमन अजून स्किन ड्राय करू शकते, त्यासाठी त्यांनी सुद्धा पॅच टेस्ट करून, जर तुम्हाला काही साईड इफेक्ट होत नसेल किंवा स्किन ड्राय येत नसेल त्यानंतर तुम्ही हे फेस वॉश कंटिन्यू करा। स्किनसाठी बेस्ट फेस वॉश आहे, कारण हे आपल्या फेसवरचे एक्सेस ऑइल कंट्रोल करते आणि एक्सेस ऑइल क्लीन अँड क्लिअर करते, आपल्या फेसला एक क्लीन अँड क्लिअर लुक देत असते। आपल्या फेसवरचे डाग वगैरे कमी करून, ॲक्ने पिंपलचे डाग वगैरे कमी करण्यास खूप प्रमाणात मदत करते। त्यासाठी आपल्याला रेग्युलर यूज करून बघावं लागेल, त्यानंतरच आपल्या फेसवर काहीतरी इफेक्ट होते। कोणतीही क्रीम करा, कॉस्मेटिक करा, काही करा, आपल्याला रेग्युलर यूज करून बघितल्यानंतरच आपल्याला इफेक्ट दिसतात। फेस वॉश केमिकल्स फ्री प्रोडक्ट नाही, म्हणजे ह्या फेस वॉशमध्ये केमिकल्स आहेत, केमिकल्स फ्री नाही। जेव्हा यूज करायचं आहे त्यावेळेस पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू करा। जर तुम्हाला सूट होत असेल तर आरामात कंटिन्यू करा, आणि जर आपण कंटिन्यू केलं तर आपल्या फेसवरती इफेक्ट दिसतील। आपली स्किन लाईट आणि ब्राईट करण्यास विटॅमिन सी मदत करते आणि हे फेस वॉशसुद्धा तितकंच मदत करेल। आपल्याला हे रेग्युलर 3-4 महिने यूज करून बघावं लागेल, 2 महिने तरी यूज करून बघावं लागेल, त्यानंतर फेस लाईट आणि ब्राईट होण्यास मदत होईल। जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।